प्रेज द लॉर्ड. सर्व माझे भाऊ बहीण जे आता हा व्हिडिओ पाहतात ते सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. मी बायबल वाचत असताना मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आढळली, तर माझी इच्छा होती की मी तुमच्या संगती शेअर करावं. जर तुम्ही आपलं बायबल उघडलं, मार्क शुभवर्तमान ह्याचा 10वा अध्याय आणि 46 ते 52 पॅसेज जर तुम्ही वाचला, ब्रदर सिस्टर्स, ह्या पॅसेजमध्ये प्रभूने एका आंधळ्याला बरं केलेलं आहे. थोडासा जर तुम्ही अभ्यास केला तर बायबलमध्ये 7 आंधळ्यांना प्रभूनं बरं केलेलं आहे. 7 आंधळ्यांपैकी फक्त 3 आंधळे असे होते जे प्रभू मागे चालले. ओके, आणि त्या 3 आंधळ्यांमध्ये किंवा ते टोटल 7 आंधळ्यांपैकी फक्त एक आंधळा असा होता ज्याचं नाव बायबलमध्ये नमूद आहे. त्याचं नाव आहे भारतीमय. ओके, मी विचार करत होतो की ह्याचं नाव बायबलमध्ये नमूद आहे, काय काय स्पेशल आहे ह्या व्यक्तीबद्दल. 50 वचन काय म्हणतं, तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. मी विचार करत होतो की का मार्कनं हे पुस्तक लिहिताना किंवा बायबल लिहिताना ह्या वचनाचा उल्लेख केला की त्याने त्याचे वस्त्र टाकून दिले, त्याने त्याचे घाणेरडे वस्त्र टाकून दिले आणि मग तो प्रभूकडे आला. 51 वचन पुढे म्हणतं की येशूने त्याला म्हटले की मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे. बऱ्याचदा आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये असं होतं की आपण देवाकडे येतो, बायबल वाचतो, आराधना करतो, प्रार्थना करतो, पण जीवनातल्या हृदयातल्या जुन्या गोष्टी, वाईट गोष्टी सुटत नाही किंवा लोक ते सुद्धा धरतात आणि प्रभूच्या मागे सुद्धा चालायचा प्रयत्न करतात. मला म्हणायचं काय आहे, परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद देत असतो. ओके, पण त्याचा जर तुम्हाला पूर्ण उपयोग घ्यायचा असेल, पूर्ण आनंद घ्यायचा असेल, तर जुन्या गोष्टी तुम्हाला सोडणं गरजेचं आहे. आपलं हृदय आपलं स्वच्छ करणं किंवा आपलं हृदय मोकळं करणं गरजेचं आहे. आपल्या जुन्या सवय आपल्याला सोडणं गरजेचं आहे. आपण जर चुकीचं बोलत असेल, शिव्यागाळ करत असेल, व्यसनामध्ये असेल, व्यभिचारामध्ये असेल, चुकीच्या सवयी असतील, ह्या सगळ्या गोष्टी सोडणं गरजेचं आहे. कर्तिकाचा 2रा अध्याय जर वाचला तर बायबल आपल्याला एक गोष्ट सांगतं, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. ब्रदर्स, जर आपण ख्रिस्ताच्या ठायी आहे, जर आपण ख्रिस्ताला फॉलो करतोय, तर जुनं ते होऊन गेलं. जर तुमच्या मनात असा विचार येत असेल की नाही, मला जुन्या सवय सोडता येत नाहीये, जर मला जुना स्वभाव सोडता येत नाहीये, मला व्यसनाच्या पुढे जाता येत नाहीये, मी सारखा प्रयत्न करतोय पण माझ्यामध्ये ती स्वतःमध्ये ताकद नाहीये, ब्रदर सिस्टर्स, मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही प्रार्थनेमध्ये तत्पर राहा, पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य देईल. हे 100% खरं आहे. तर ब्रदर सिस्टर्स, हे आपल्या हातात आहे की परमेश्वर जेव्हा आपल्याला आशीर्वाद देईल त्याचा पूर्ण उपभोग तुम्हाला घ्यायचा आहे का फक्त पार्शियल उपभोग घेऊन तुम्ही सॅटिस्फाईड आहात. ओके, मी तर म्हणेल हे आपली चॉईस आहे, हे तुमची चॉईस आहे. ब्रदर सिस्टर्स, परमेश्वर करो तुमच्या जीवनामध्ये खूप आशीर्वाद हो आणि पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य देऊ. कारण तिमोथेच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराने आपल्याला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. हालेलुया. प्रभू करो तुम्हाला खूप आशीर्वाद भेटो. आमेन.